नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. 3 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या संदर्भातील लोकसभेमध्ये माहिती देखील केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे. तर 3 लाख रुपयापर्यंतच्या पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही कोणती नेमकी कर्जमाफी किंवा कोणत्या सुविधा या ठिकाणी शासनाने दिलेल्या आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. शासनाकडून अतिशय महत्त्वाचा निर्णय शेतकरी बांधवांसाठी घेण्यात आलेला आहे. तो निर्णय काय आहे हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 3 लाख रुपयापर्यंतच्या कृषी कर्जांवर सर्व सेवा शुल्क माफ केले जाणार आहे आणि सरकारने याबाबत अपडेट देखील दिलेला आहे. आणि हे अपडेट किसान क्रेडिट कार्डसह इतर प्रकारच्या पीक कर्जांवर जे काही ही सुविधा शासनाने लागू केलेली आहे ही लागू असणार आहे. तर या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर शेतकऱ्यांना आर्थिक संकटावर मात करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सरकार कृषी कर्ज सुलभतेने उपलब्ध करून देत आहे. तर 3 लाख रुपयापर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारच्या जे काही सेवा शुल्क आहे ही माफ केले जाणार आहे. आणि त्याचबरोबर किसान क्रेडिट कार्डसह इतर प्रकारच्या पीक कर्जांवर ही सुविधा लागू असणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार वेगाने पावले उचलत असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी लोकसभेमध्ये सोमवारी माहिती दिलेली आहेत. तर आता नेमकी बँक कृषी कर्जांवर सेवा शुल्क आकारू शकणार नाही आहेत ही देखील महत्त्वाची माहिती अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी सोमवारी लोकसभेत प्रश्नाला लेखी उत्तर देताना ही माहिती दिलेली आहे. अर्थात शेतीविषयक कामांमध्ये आर्थिक मदत देण्यासाठी सरकार अनेक बदल करत आहेत आणि त्यासोबत वित्तीय सेवा विभागाने लहान आणि अत्यल्प जे भूधारक शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांना अडचणी आणि आर्थिक संकट लक्षात घेऊन KCC कर्ज किंवा पीक कर्जासाठी सेटलमेंट दस्तऐवज सर्वेक्षण अकाउंट बुक फी आणि इतर प्रकारच्या सेवांसह सर्व प्रकारच्या सेवा हे दिलेले आहेत. आणि 3 लाख रुपये शुल्क माफ करण्यास देखील सांगितलेले आहेत. अशा पद्धतीची एक महत्त्वाची माहिती शासनाकडून मिळत आहे. आणि हमी भावात मोफत कृषी कर्जाची मर्यादा देखील वाढवलेली आहेत. अर्थात हमीमुक्त जे काही कृषी कर्जाची मर्यादा 1 लाख रुपयावरून 1.60 लाख रुपये ही केलेली आहे. अशा पद्धतीने शासनासाठी म्हणजे शेतकऱ्यांसाठी शासनाने अनेक पावले या ठिकाणी उचलली आहेत. त्याचबरोबर जमीन क्षेत्र आणि पेरणी केलेल्या पिकांवर कर्जाची सुविधा या ठिकाणी देखील दिली जाणार आहे. याबाबत हे महत्त्वाचं अपडेट या ठिकाणी शासनाकडून मिळत आहे. आणि किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकरी तसेच भागधारक इत्यादीसह विविध श्रेणीतील शेतकऱ्यांसाठी कर्जाचा सुलभ प्रवेश सुनिश्चित करते. आणि रुपे डेबिट कार्ड हे KCC योजनेअंतर्गत जारी केले जाते. KCC ही स्वतः एक ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे ज्याद्वारे मंजूर मर्यादेपर्यंत रुपे डेबिट कार्डद्वारे पैसे काढता येतात. हे आपल्याला माहीत आहे. 3 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी कर्ज दिलं जातं. आता पीक कर्जाचे मूल्यांकन जमिनीचे क्षेत्रफळ आणि पिकवलेल्या पिकांच्या आधारे केले जाते. खराब हवामान इत्यादीमुळे या ठिकाणी KCC कर्जाचे पुनर्निर्धारित केल्यानंतर राज्य सरकार किंवा बँकेच्या निर्णयानुसार शेतकऱ्यांच्या बँकेची पात्रता निकषानुसार गरजेनुसार कर्ज देण्याची परवानगी या ठिकाणी देते. तर अशा पद्धतीचं शासनाने आता या ठिकाणी मोठं पाऊल उचललेलं आहे. 3 लाख रुपयापर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व सेवा शुल्क माफ केले जाणार आहे. त्यासोबत किसान क्रेडिट कार्डसह इतर प्रकारच्या पीक कर्जांवर ही सुविधा शासनाने लागू केली आहे. याबाबत हे अपडेट आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.